चला, आज एका अशा अविश्वसनीय आणि सत्य कथेबद्दल बोलूया, जी ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. ही गोष्ट आहे एका माणसाची आणि सिंहाच्या दोन छाव्यांची, त्यांच्यातल्या एका अतूट नात्याची. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट कोणीतरी ऐकलेली नाहीये, तर ज्यांनी हे सगळं अनुभवलंय त्यांच्याच आठवणींमधून आलेली आहे. आणि या कथेची सुरुवातच बघा किती सुंदर वाक्याने होते. हे एकच वाक्य पुरेसं आहे हे सांगायला की त्यांचं नातं किती खोल आणि किती घट्ट होतं. तर गंमत अशी आहे की ही गोष्ट काही जंगलात सुरू होत नाही, ही सुरू होते चक्क एका घराच्या आत. मग प्रश्न पडतो, हे सगळं नक्की सुरू कसं झालं? चला बघूया. ही तारीख आहे 31 मार्च 1974. याच दिवशी त्या घरात दोन अगदी छोटे नाजूक जीव आले, सिंहाचे छावे. आता विचार करा, त्यांची काळजी घेणं किती मोठं आव्हान असेल, नाही का? पण आव्हान तर होतंच, त्यासोबत घरात एक नवीनच प्रेम, एक नवीन जबाबदारी आली होती. आता त्यांना नावं कशी मिळाली याची पण एक मस्त गोष्ट आहे. असं लगेच नाही ठेवली नावं. आधी त्यांचा स्वभाव बघितला, त्या कशा वागतात हे पाहिलं. मग एका मित्राने सुचवलं की एकीचं नाव रुपाली ठेवूया, आणि मग त्याला जुळवून दुसऱ्या छाव्याचं नाव ठेवलं सोनाली. आणि बघा, इथूनच त्यांची एक वेगळी ओळख तयार व्हायला सुरुवात झाली. तर भेटूया सोनाली आणि रुपालीला. आता गंमत म्हणजे त्या फक्त एक जोडी नव्हती बरं का. त्यांचे स्वभाव एकमेकांपेक्षा अगदी म्हणजे पूर्णपणे वेगळे होते. इथे बघा किती फरक होता दोघींमध्ये. सोनाली होती एकदम शांत, गप्प गप्प राहणारी. तर रुपाली, ती होती प्रचंड खोळकर आणि सतत काहीतरी मस्ती करणारी. जेवताना सुद्धा सोनाली अगदी हळुवारपणे खायची आणि रुपाली मात्र खाणं हिसकावूनच घ्यायची. म्हणजे एक होती सावध, तर दुसरी एकदम धाडसी आणि खेळकर. स्वभाव तर बघितले आपण, किती वेगळे होते ते. पण मग त्यांचं रोजचं आयुष्य कसं होतं एकत्र? काय चालायचं दिवसभर या अनोख्या घरात? चला बघूया. त्यांचे दिवस म्हणजे काय? खेळ, जेवण आणि समाधान. दिवसभर खेळणं, एकमेकींच्या मागे धावणं, आणि इतकंच नाही तर चक्क लेखकाच्या अंथरुणातच झोपायच्या त्या. म्हणजे त्यांचं असणं, त्यांचं वावरणं हे जणू त्या घराचा एक अविभाज्य भागच बनून गेलं होतं. आणि त्यांची काळजी किती घेतली जात होती हे त्यांच्या खाण्यापिण्यावरूनच कळतं. बघा ना, दूध, अंडी, चिकन सूप, खिमा, आणि एवढंच नाही तर शार्क लिव्हर ऑइलसुद्धा. म्हणजे त्यांना सगळ्यात उत्तम पोषण मिळावं यासाठी काहीही कमी पडू दिलं नाही. आणि हो, एक खास गोष्ट होती, तो घुरघुर आवाज. हा काही साधासुधा आवाज नव्हता बरं का. जेव्हा ते एकदम खुश असायच्या, समाधानी असायच्या, तेव्हा त्यांच्यातून असे खोल घरघर आवाज यायचा, जो पूर्ण घरात घुमायचा. जणू काही त्या सांगायच्या की आम्ही इथे सुरक्षित आहोत, आनंदी आहोत. हे त्यांच्या विश्वासाचं प्रतीक होतं. आणि त्या कुटुंबात इतक्या मिसळून गेल्या होत्या की काय सांगू. त्या फक्त घरात राहायच्या नाहीत, तर घरातले लोक जेव्हा अंगणात बॅडमिंटन खेळायचे ना, तेव्हा त्या सुद्धा खेळात सामील व्हायच्या. विचार करा, किती सुंदर दृश्य असेल ते. पण हे जे नातं होतं ना, ते फक्त खेळण्या खाण्यापुरतं नव्हतं. त्याच्या खूप पुढे होतं. लेखक आणि त्या छाव्यांमध्ये एक वेगळाच संवाद सुरू झाला होता, शब्दांशिवायचा संवाद. विशेषतः सोनाली, तिने तर भूक लागल्यावर काय करायचं याची एक अनोखी पद्धतच शोधून काढली होती. ती बरोबर स्वयंपाकघराच्या दारात येऊन थांबायची आणि खास आवाजात जणू काही सांगायची की मला भूक लागली आहे. आणि मग जे व्हायचं ते तर अजूनच भारी होतं. लेखक तिला म्हणायचे, सोना, 1 मिनिट थांबा, जरा बाजूला हो. आणि ती ऐकायची. ती खरंच शांतपणे बाजूला जाऊन थांबायची. विचार करा, किती समजूतदारपणा, किती विश्वास होता या नात्यात. पण काळ कुठे कोणासाठी थांबतो? ते लहान छावे आता मोठे होत होते, सिंहिणी बनत होत्या, आणि त्यांच्यातला तो नैसर्गिक जंगली स्वभावही जागा होत होता. आणि इथूनच या कथेला एक खूप भावनिक आणि खरं सांगायचं तर एक कठीण वळण मिळतं. आणि मग एक प्रश्न समोर येतो की ज्यांना आपण आपलं कुटुंब मानलं, तेच जेव्हा मोठे, शक्तिशाली शिकारी बनतात, तेव्हा काय करायचं? प्रेम आणि सुरक्षितता यातला समतोल साधायचा कसा? त्यांचं वय तेव्हा फक्त 18 महिने होतं, फक्त 1.5 वर्ष. पण इतक्या कमी वेळात त्या लहानशा छाव्यांपासून आता मोठ्या, ताकदवान सिंहिणी बनल्या होत्या. आणि आता त्यांना घरात असं मोकळं ठेवणं खरंच धोकादायक होतं. आणि मग तो निर्णय घ्यावाच लागला, जो खूप कठीण होता.
पण गरजेचा होता, सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी. सोनाली आणि रुपालीला घराच्या बाहेर एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवावं लागलं. जे कुटुंब होतं त्याचा एक भाग आता सळ्यांच्या पलीकडे गेला होता. लेखकाच्या शब्दांमध्ये ती वेदना स्पष्ट दिसते. ते म्हणतात, माझ्या प्रेमळ नजरांना आमच्यामधील लोखंडी सळ्यांच्या कठोर वास्तवाला सामोरे जावे लागले. विचार करा, हे अंतर त्यांच्यासाठी किती मोठं आणि वेदनादायी असेल. पण या कथेची खरी ताकद इथे आहे. जरी त्यांच्यात सळ्यांचं अंतर आलं असलं तरी त्यांचं नातं तुटलं नाही. ते भावनिक नातं तसंच राहिलं. त्या अजूनही एकमेकांना ओळखत होत्या. त्यांचा संवाद तो आता नजरेतून व्हायचा, ओळखीच्या आवाजातून व्हायचा. ही कथा संपताना आपल्याला काही प्रश्नांवर विचार करायला भाग पाडते. खरंच कुटुंब म्हणजे काय? फक्त रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब का? की त्या पलीकडेही काही असू शकतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रेम खरंच इतकं शक्तिशाली असू शकतं का की ते माणूस आणि प्राणी यांच्यातल्या सीमा पार करू शकेल? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. Like, share, and subscribe now and learn smart.